नमस्कार आणि मी पुन्हा तुमच्या भेटीला येतो एक नवीन गोष्ट घेऊन। कदाचित तुम्हाला माहिती असेल नसेल, पण मी एक खूप सुंदर आज विषय तुम्हाला दाखवणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आत्तापर्यंत मी चॅनलमध्ये कधीच सांगितलं नाही तुम्हाला की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा तुम्हाला कसं वाटतंय ते। पण आज मी तुम्हाला आवर्जून सांगतोय, कारण आता मी खूप मेहनत घ्यायला लागलो आहे आणि चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे मित्र हो। तर आज मी या जंगलामध्ये आलेलो आहे आणि हे जंगल बघा, संपूर्ण असं जंगल आहे आणि ह्या जंगलामध्ये मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन येतोय। आणि मच्छर एवढं चावतंय ना, अरे बाप रे बाप, खूपच मच्छर चावतंय। तर आपल्याला लागणार आहे काठी, मस्तपैकी अशी काठी लागणार आहे आपल्याला। ही बघा, ही अशी मोडून घेणार आहे मी, अशी काठी घेतलेली आहे। आणि आपण येणार आहोत अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी आपल्याला तुम्हाला खास करून ती गोष्ट दाखवायची आहे जी कदाचित तुम्हाला माहितीसुद्धा असेल। तर आपण सुरुवात करूया त्या गोष्टीला, ठीक आहे। इथे आलेलो आहे आणि इथे तुम्ही बघताय की बरेचसे झाडांच्या वेली आहेत। तर ह्या वेलींमध्ये आपल्याला अशी गोष्ट शोधायची आहे की ती गोष्ट तुम्हाला मी खणून दाखवणार आहे। म्हणजे जुने जे आपले पूर्वज होते, ह्या पूर्वजांनी आपल्याला म्हणजे सांगितलेलं आहे, आपल्या आईवडिलांनी सुद्धा, की आम्ही कंदमुळं खाऊन जगत होतो। तर असंच एक कंदमूळ मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे आपल्याला एक वेल सापडलेली आहे। ॲक्च्युली हा जो वेल आहे, ठीक आहे, हा वेल आहे, तर त्याचं आपल्याला मूळ कुठे आहे हे शोधून काढणं गरजेचं आहे, ठीक आहे। तर इथे एक आपल्याला वेल दिसते आणि ही जी वेल आहे ह्याचं जे मूळ आहे ते आपल्याला शोधणं गरजेचं आहे। ते कुठे आहे, कसं आहे हे शोधणं गरजेचं आहे। तर आपल्याला इथे त्याचं मूळ भेटलेलं आहे। हे बघा, इथे आहे ते, या इथे हा बघा, हा जो वेल होता, हा वेल इथे त्याचं मूळ आपल्याला सापडलेलं आहे। आणि आपण इथे काय करणार आहोत, तर त्याला खोदणार आहोत। आपण असं खोदायचं आहे। हे खोदल्यानंतर हे बघा, इथे साफसफाई करावी लागते आणि मच्छर भरपूरच चावतंय। एका हातामध्ये माझा फोन आहे आणि एका हातामध्ये काठी आहे। हे बघा, मच्छर एवढं चावलं आहे ना माझ्या, हे बघा इथं बसलेलं तुम्हाला दिसतच असेल। हे एवढं खतरनाक चावलं आहे मच्छर मला की पूर्ण रक्त बांबळ झालं आहे। बघा, मारलं त्याला मी, पूर्ण रक्त हाताला लागले। तर आता पर्याय नाही दुसरा, तुम्हाला एक गोष्ट दाखवणं आहे म्हटल्यानंतर मला ते सहन करावं लागतं आहे आणि सहन करेन मी, ठीक आहे। पण आपण ती गोष्ट बघणार आहोत। ॲक्च्युअली काय विषय आहे, आपण हे खोदून बघणार आहोत, ठीक आहे। तर आपण इथे खोदतो आहे, पण आहे ना, ते आता सुरुवात ज्यावेळेस पाऊस पडला त्यावेळेस पावसामध्ये ते जवळ असतात, पण आता ते आतमध्ये कंदमुळं गेलेले असतात, भरपूर आतमध्ये। तर हे बघा, हे आतमध्ये आहे, पण एक छोटंसंच आहे। हे बघा, हे असं छोटंसं आहे, हे असे मोठे असतात। हे एक छोटं आपल्याला सापडलेलं आहे। तर आपण अजून कुठेतरी शोध लावूया त्याचा आणि अजून पुन्हा एकदा एक आपण शोधून काढूया। इथे सुद्धा मला वेल दिसते एक। ॲक्च्युली आता भरपूरच झाडी वाढल्यामुळे ते आपल्याला दिसत नाहीत ॲक्च्युली कुठे त्याचं मूळ आहे, काय आहे सगळं। हे बघा, हे असं इथे आहे कुठेतरी आणि इथून खालून कुठेतरी तिकडे खाली गेलेला आहे। मला वाटतं हा ओढायला लागेल, असं मारायला लागेल हे असं, त्याच्याशिवाय आपल्याला त्याचं मूळ सापडणार नाही आहे। असे साफसफाई करायला लागते। त्याच्यानंतर आपल्याला थोडं इथे बघा, इथे हा बघा, हा जो
याचं पान बघा मी कसं दाखवतोय, तुम्ही बघितलं असणार, हा 100% तुम्ही बघितलं असेल. हे बघा असं त्याचं पान असतं आणि त्याचं जे वेल आहे ती वेल अशा प्रकारे असते बघा, अशी थोडीशी असते ही अशी, आणि ही वेल इथून आले आणि इथे आहे बघा. तर ही आपण पुन्हा एकदा ह्याला खोदून बघणार आहोत कशा पद्धतीने आतमध्ये आहे ते. आणि याला आमच्याकडे नाव आहे, तर आम्ही याला हालिंद म्हणतो, हालिंद. अरे बापरे, आता जरा मुश्किल काम झालेलं आहे, ते तुटलेलं आहे, त्याचं जे हे आहे ते तुटलेलं आहे, त्याच्यामुळे ते कुठे असेल हे आपल्याला शोधावं लागणार आहे. ही वेल तुटलेली आहे, तर आपण शोधतोय, एवढ्यातच कुठेतरी असेल का, बाजूला नसेल. तर आमच्याकडे याला हालिंद म्हणतात. आणि हालिंद हा जो प्रकार आहे हा इकडे खूप जास्त प्रमाणात असतो. चला भेटलं, चला हा बघा मोठा आहे ना, त्याच्यापेक्षा तरी खूप मोठा आहे हा बघा. तर याला आम्ही हालिंद म्हणतो. आणि हे शिजवल्यानंतर खाल्लं तर खूप छान लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असंही जरी खाल्लं डायरेक्टली तरीसुद्धा खूप छान लागतं. अशा जाग्यावरून आता आलो आहे, रस्ता पण जायला नाही आहे आणि अशा रस्त्यातून आता आपल्याला जावं लागणार आहे. तर या रस्त्याला मला वाटतं काठीने मारायला लागेल, तेव्हा इथून रस्ता होईल. आणि पाऊस पण खूप आलेला आहे. मी छत्री बनवली होती पण छत्री नाही झाली. तर अशा पद्धतीने हे मारायला लागणार आहे, यातून आपल्याला रस्ता करून जावं लागणार आहे. भरपूर पाऊस आला आहे बघा, ठीक आहे. लय डेंजरस रस्ता आहे हे बघा, खूप मारावं लागतं, असं घोडावं लागतं, असं रस्ता होतोय हे बघा. असं मारावं लागतं, यातून रस्ता झाला. पण आलोय पलीकडे, आता एवढं काय टेन्शन नाही. पण याच्यामध्ये भरपूर चिखल असणार आहे आणि मला वाटतं छत्री तयार करावं लागते का काय, पाऊस आलाय भरपूर. असं चिखलातून जावं लागतंय, असं पाय ठेवत जावं लागतंय. हे बघा गवत असं आहे भरपूर, जिकडे बघाल तिकडे गवत आहे. आधी मी बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो, पाय पूर्ण जमिनीत जात आहेत, भरपूर पाऊस आलाय. ओहो, मला छत्री बनवावी लागणार आहे आणि ती पण जंगलातली छत्री. भरपूर पाऊस आलाय बघा, है ना, सगळं जंगल आहे, जंगल. हे बघा क्या बात आहे. चला आता निघालो बहुतेक. इकडे बघा जंगलात जे कंदमुळं आहेत, ही कंदमुळं लावलेली आहेत. त्यानंतर इकडे वरती बघा, हे वरती पण कंदमुळं लावलेले आहेत. हे बघा अशा पद्धतीने याची शेती केलेली आहे आमच्या लोकांनी. हे उन्हाळ्यात होणार, त्यावेळेस मी दाखवीन कसे होतात ते, ठीक आहे. आता आपण पहिले जाऊया. खूप पाऊस, इथे भेंडीची शेती केलेली आहे, ते भेंडी लावले पावसाळ्यात. मी इथे आलो आहे आणि लपलो आहे, इथून पाणी येतं आहे नदीचं, ठीक आहे. आणि हे इथून खालून पाणी जातं आहे, धबधबा टाईप आहे इथे बघा, मस्त. पाऊस आला आहे, मला इथेच थांबावं लागणार आहे. ह्याच पावसात आपला आधी हात धुवून घेणं गरजेचं आहे. मच्छर चावलेत भरपूर, ठीक आहे. आणि आपण जे कंदमुळं आणलेत ती पण इथंच धुवून घ्यावी लागणार आहे. काय
सुंदर पद्धतीने धुतलेला आहे. हे सोलून खायचे आहेत, शिजवून पण खाऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. मी लपलोय बघा, ब्रिजच्या खाली लपलोय मी. हे ब्रिज आहे आणि ब्रिजच्या खाली लपलोय, पाऊस पडतोय म्हणून. असं सोलून 2 ते 3 वर्षांनी मी पण खाल्लेला आहे. हो हो हो, सॉलिड. पाऊस लागलाय जरा म्हणून मला इथं थांबावं लागतंय. ही आमची शेती आहे, पार तिकडून आहे. इथे विहीर आहे. ही सगळी अशी शेती बघा तिकडे लास्टवरती. ही बघा, ही सगळी शेती आमची आहे. इथून पार वरती 2-2.5 एकर शेती आहे. ह्या 2-2.5 एकर शेतीमध्ये आम्ही नाचणी करत असतो. पण यावर्षी माझे बाबा वारले, त्याच्यामुळे आम्ही काहीच केलेलं नाही आहे. तिथे फक्त एक शेत आहे, ते दाखवतो तुम्हाला, तेवढंच केलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीच केलं. रस्ता बघा, गवत खूप झालं आहे रस्त्याला. हे असं तुडवत जायचा रस्ता, हा खूपच गवत झालेला आहे. बघा, हे कंदमुळं लावलेत, अशा पद्धतीने कंदमुळं आहेत. हे बघा, इथे एक शेत आहे, इथे भेंडी आहे. ठीक आहे, हे पावसाळी, हे माठ. ठीक आहे, आणि हे एक शेत आहे जे यावर्षी केलं आहे फक्त आणि फक्त. बाबा ज्यावेळेस वारले एप्रिलला, त्यावेळेस या शेतामध्ये आम्ही खूप भाजी केली होती. कांदे, वांगे, टोमॅटो, भरपूर काही होतं. आणि भाजण्याचा भर आला आणि त्याच वेळेस बाबा आमच्यातून निघून गेले. इथे मी आंबा लावलेला, ज्यावेळेस पाऊस पडला त्यावेळेस आंबा कोणीतरी तोडून टाकलाय बघा. हा बघा, पूर्ण उपटून टाकलाय कोणीतरी. हा इथे एक लावलेला आहे, अजून एक कुठेतरी लावलाय. गवत झालंय त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालाय, दिसत नाही आहेत. आणि ही माठा अशी शेती आहे. म्हणजे आमच्याकडे वाडा म्हणतात, परडा म्हणतात, माठ. हे बघा कसं आहे, एक काकड्या वगैरे ना, ते हा प्रकार आहे बघा. हालिंद, याला आमच्याकडे हालिंद प्रकार म्हणतात, तुमच्याकडे काय सांगतात ते सांगा. सोलल्यानंतर असं दिसतो. हे बघा, सोलल्यानंतर असं दिसतो. आणि हा डायरेक्ट चावून खाऊ शकता तुम्ही, शिजवून पण खाऊ शकता, भाजून पण खाऊ शकता. हे बघा, वाव. 3 ते 4 वर्षानंतर खातोय मी पण, खूप सुंदर.